या सदनामध्ये मी स्वतः आहे, आता जे तालिकेवर बसले ते सन्मानित सदस्य योगेश सागरजी आहेत। आम्ही सगळ्यांनी सदनामध्ये वारंवार रिक्षा चालक महामंडळाच्या बाबतीत आम्ही अनेकदा ठराव मांडलेले आहेत। सरकारने घोषणा केल्या हा असुरक्षित कामगार आहे, वृत्तपत्र विक्रेते। आता सरकार वृत्तपत्र विक्रेत्यांच्या बाबतीत आम्ही बोलायला गेलं की कायद्याचा कीस पाडतात। ते कामगार आहेत का, ते वृत्तपत्र कमिशनवर घेतात, मग ते विकतात। सरकारने मान्य केलं की रिक्षा चालकांचं महामंडळ स्थापन करणार, पण त्याच्या बाबतीत कुठलीही पावलं उचलली गेलेली नाही। तसंच वृत्तपत्र विक्रेते आहेत, सर्वसामान्य लोक सकाळी घरोघर जाऊन पेपर टाकतात, पेपरची लाईन त्या ठिकाणी टाकत असतात आणि त्याच्यावर त्यांची गुजराण चालू असते। आणि त्यामुळे वृत्तपत्र वाटप करणारे जे लोक आहेत त्यांच्याही महामंडळाची घोषणा झाली होती। या दोन्ही लोकांच्या महामंडळांच्या घोषणेचं पुढे काय झालं? हे असुरक्षित कामगार आहेत। परवा केंद्रीय अर्थसंकल्प मांडत असताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये एका गोष्टीचा उल्लेख केला की गिग वर्कर। आज झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट अशा नवीन नवीन ऍपवर काम करणारे शेकडो नाही हजारो तरुण तरुणी आहेत, जे आपल्या अंग मेहनतीने 4 पैसे कमवण्याचं काम त्या ठिकाणी करतायत आणि मोठ्या प्रमाणावर ही रोजगाराची निर्मिती या माध्यमातून होती। पण या गिग वर्कर ज्याला म्हटलं जातं त्यांच्या संरक्षणाचं काय? माथाडी कामगारांकरता महामंडळ आहे, पण या सगळ्या असुरक्षित कामगारांकरता कुठल्या उपाययोजना आपण करणार आहोत?